वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे कबड्डी, खो खो असे मैदानी खेळ। सहसा हे मैदानी खेळ कुठे पाहायला मिळत नाही आणि आपण जर पाहिलं तर मैदानी खेळांपासून मुलं जी आहेत ती दुरावलेली आहेत। केदार शिंदे जे मराठी चित्रपटसृष्टीचे दिग्दर्शक आहेत त्यांनी या कला क्रीडा महोत्सवाला भेट दिली आणि हा संपूर्ण कला क्रीडा महोत्सव पाहून ते भारावून गेले आणि त्यांनी सांगितलं की एक काळ असा होता की मुलांना मैदानातून घरी जबरदस्ती आणलं जायचं आणि आज काळ असा आलेला आहे की मुलांना जबरदस्ती मैदानामध्ये ढकलावं लागतं। म्हणजे पिढी म्हणजे गेल्या 10 ते 15-20 वर्षांमध्ये कशा प्रकारे काळ बदलला, पिढी बदलली हे यातून स्पष्ट होते। दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नेमकं काय सांगितलं आपण ऐकूयात। काय आहे की खेळाला मैदानच उरलेलं नाही असं मला नेहमी वाटतं। जी एक आत्ताची तरुण पिढी आहे त्यांच्याकडे त्यांच्यासाठी मैदान म्हणजे त्यांच्या हातात मोबाईल आहे। मला फार कौतुक अशासाठी आहे की इतकी वर्ष वसईमध्ये ही कला क्रीडा महोत्सव घडतो आहे। आप्पा ठाकूर ही गोष्ट खूप मनापासून करत आहेत आणि त्यानिमित्ताने इतके खेळाडू तयार होत असतील तर त्याच्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही। महाराष्ट्रासाठी किंवा भारतासाठी उद्या कुठल्या स्पर्धेमध्ये यातले खेळाडू जर चमकत असतील तर तो गौरव वसई तालुक्याचा आहे। आणि मगाशी मी तेच सांगितलं तुम्हाला की हल्ली मोबाईल्स इतके हातात आहेत की मुलांनाही घरातून फार पूर्वी कसं व्हायचं ना, घरात आणण्यासाठी चढाओढ असायची की मूल जेव्हा बाहेर जायचं खेळायला। मला माझ्या लहानपणी आठवतो आहे की मी घराबाहेर गेलो खेळायला की संध्याकाळी 7 नंतर माझे घरचे मला शोधत मला घरात आणण्यासाठी प्रयत्न करायचे। आज चित्र थोडं उलटं आहे की घरातली लोक आपल्या मुलांना घराबाहेर टाकण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात। पण या सगळ्या वातावरणामध्ये इतकी वर्ष सातत्याने हा महोत्सव इथे घडतो आहे वसईमध्ये, हे कौतुकास्पद आहे। सध्या आपलं काय चाललेलं आहे, नवीन आम्हाला तुमच्या माध्यमातून काय पाहायला मिळणार आहे किंवा लवकरच असं काय? सध्या एक नवीन सिनेमाचं काम सुरू आहे, झापूक झुपूक नावाचा सिनेमा। यावेळेचा बिग बॉस मराठीचा जो विजेता होता सूरज चव्हाण, तो फारच लोकप्रिय आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि त्याची पॉप्युलॅरिटी खूपच वेगळी आहे। एक सर्वसामान्य घरातला मुलगा, अगदीच गरीब घरातला मुलगा या निमित्ताने, या सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर येतो आहे आणि आजपर्यंत मी जे काम केलं आहे त्याला प्रेक्षकांनी खूप भरघोस यश दिलेलं आहे। बाई पण भारी देवानंतरची माझी ही फिल्म आहे, त्यामुळे जेवढी जबाबदारी माझ्यावर आहे म्हणजे अपेक्षा लोकांच्या खूप आहेत, त्यापेक्षा माझ्याकडून खूप आहेत, त्यामुळे प्रयत्न केले।